प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। चोर चमार, भिमटे, भंगी अशा पद्धतीनं ज्या शिव्या आम्हाला तुम्ही देत आहात, इथली मनुवादी व्यवस्था आम्हाला जी शिव्यांची लाखोली वाहत आहे, याद राखा, तुमच्या या शिव्यांमुळे आम्ही कमजोर होत नाहीये, आम्ही बलवान होत चाललोय। ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला शिवीगाळ करता, ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला भिमटे म्हणता, ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला निळे कबूतर म्हणता, ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला चोर चमार म्हणता, त्या त्या वेळेला इथे जय भीमचा आवाज बुलंद होतो, जय संविधानचा नारा बुलंद होतो, जय भीमचा नारा बुलंद होतो। तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणारे नाही। या देशामध्ये भारतीय संविधान आहे आणि हे भारतीय संविधान सगळ्यांना समान अधिकार देते, पण आमच्या अधिकार डावलून तुम्हाला पुढे जाताच येणार नाही। मित्रांनो, ही जी काही मनुवादी विचारसरणीचे लोक, सडके लोक, म्हणजे त्यांची विचारसरणी सडकी आहे, ते लोक काहीतरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे। आंदोलनाचा त्यांचा विषय वेगळा, आरक्षण हटाव वगैरे वगैरे। आता आरक्षण हटाव, हजारो वर्षापासून ज्यांनी आरक्षण घेतलेले आहे, म्हणजे पुजारी बनण्याचं म्हणा किंवा काही म्हणण्याचं, एका विशिष्ट वर्गानं जे काही आरक्षण घेतलेलं आहे पुजारी बनण्याचं वगैरे, अगोदर ते आरक्षण त्यांनी हटवावं, तिथून त्यांनी सुरुवात करावी, आपल्यापासून त्यांनी सुरुवात करावी आणि नंतर इतरांना आरक्षण हटवण्याच्या गोष्टी कराव्या। जाती तुम्ही निर्माण केल्या, पंथ तुम्ही निर्माण केले, वर्ण तुम्ही निर्माण केले, आणि असं असताना तुम्ही मात्र आरक्षण हटवण्याच्या गोष्टी करताय। तुम्ही जाती निर्माण केल्या म्हणून आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही जर जाती निर्माण केल्या नसता, माणसाला माणूस म्हणून तुम्ही एका सूत्रात बांधून ठेवलं असतं तर आज आरक्षणाची गरज राहिली नसती। परंतु नाही, माणसांमध्ये भेदभाव निर्माण करणारी हीच अवलाद आणि ह्याच माणसांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी, त्यांना समान अधिकार मिळावे ह्यासाठी ज्या आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवली, ते आरक्षण हटवण्याची मागणी करत आहे। आंबेडकरी समाजाच्या नावानं जितक्या तुम्ही शिव्या द्याल तितका इथला आंबेडकर वाद मजबूत होणार आहे। तुमच्या गिदाड धमक्यांना, तुमच्या त्या शिवीगाळीला आम्ही घाबरत नाही। हां, एवढं मात्र आहे की तुमची ती नीच मानसिकता, जी घाणेरडी विकृती आहे तुमची, ती मात्र जगजाहीर होत आहे। तुम्ही किती नालायक आहात, तुम्ही किती नीच आहात, तुमची विचारसरणी किती नीच आहे, हे तुम्ही जगासमोर सप्रमाण सिद्ध करत आहे। तेव्हा आम्हाला तुमची काही काळजी करण्याचं कारण नाही, असं निसंदिग्ध आपलं म्हणणं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांवरती मांडलेलं आहे। प्रकाशजी आंबेडकरांनी ह्या विचारसरणीच्या, विकृत विचारसरणीच्या विरुद्ध तोफ डागलेली आहे। प्रकाशजी आंबेडकरांनी इथल्या मनुवादी व्यवस्थेला सळसळीत सवाल विचारलेला आहे, रोकडा सवाल विचारलेला आहे। तुम्ही जितकं काही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तितका इथला आंबेडकरवाद मजबूत होणार आहे। तुम्ही जितक्या आम्हाला शिव्या घालाल तितकं ह्या देशाला बाबासाहेबांची आवश्यकता आहे, जय भीमची गरज आहे, संविधानाची गरज आहे, या अधोरेखित होणार आहे। जितकं जितकं तुम्ही आमच्या विरुद्ध बोंबलणार, भुंकत राहाल, तितका तितका फुले शाहू आंबेडकर वाद हा मजबूत होणार आहे, त्याचीच गरज या देशाला आहे, असं निसंदिग्ध प्रतिपादन प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेलं आहे। आज जी काही मनुवादी पिलावळ ही बाबासाहेबांच्या नावानं, आंबेडकरी समाजाच्या नावानं बोंबलं सुटलेले आहे, भुंकत सुटलेले आहे, त्या प्रवृत्तीवरती प्रकाशजी आंबेडकरांनी घाव घातलेला आहे। मित्रांनो, आज या मनुवादी व्यवस्थेला जर हादरवून टाकलं असेल कोणी, त्यांची पाळंमुळं जर नष्ट करण्याची कामं कोणी करत असेल तर तो केवळ आणि केवळ आंबेडकरवाद, आणि म्हणून या मनुवादी व्यवस्थेला फक्त आणि फक्त आंबेडकरवादाचीच भीती आहे, आणि म्हणून ते सातत्यानं आंबेडकरवादावरती प्रहार करतायत। परंतु आंबेडकरवाद आहे, तो महासूर्य आहे। तुम्ही किती थुंकण्याचा प्रयत्न करा, थुंकी तुमच्याच अंगावर उडणार आहे। आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नका। आंबेडकरवादी हा या देशामधला
एक महाशक्ती आहे. या महाशक्तीच्या नादाला लागू नका. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.